Hello students, welcome to SPM Polytechnic Kumte Solapur. This is the 9th video lecture on unit number 1 overview of C programming. In this video lecture we will going to see operators in C. I am Miss Amruta Nandal working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte Solapur. So let us start with today's video lecture. In previous video lecture we had discussion on algorithm and flowchart. So विद्यार्थी मित्रांनो, algorithm म्हणजे काय? Algorithm is an algorithm can be defined in simple terms as description of the steps necessary to solve a problem. तर आपण काय डिस्कस केलं होतं? एखादी जी प्रॉब्लेम दिलेली आहे तर ती सॉल्व करण्यासाठी लागणारे जे स्टेप्स आहेत तर ती डिफाईन केलेली डिस्क्रिप्शन म्हणजेच काय आहे? अल्गोरिदम. आणि त्याच्यानंतर आहे फ्लोचार्ट. व्हॉट इज मीन बाय फ्लोचार्ट? इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन अल्गोरिदम. तर हा अल्गोरिदमचाच काय आहे? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. तर अल्गोरिदममधले जे ड्रॉबॅक्स आहेत तर ते ओव्हरकम करण्यासाठी आपण फ्लोचार्टचा यूज करणार आहे. ओके, तर जे कोणी प्रिव्हियस व्हिडिओ बघितलेले नाही आहेत तर त्याचा जो लिंक आहे तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर तिथून तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा बघू शकता. सो आजच्या व्हिडिओच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे ऑपरेटर्स इन सी. तर ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत बघूयात. आधी ऑपरेटर म्हणजे काय त्याचे डेफिनेशन बघूयात. व्हॉट इज मीन बाय ऑपरेटर? ॲन ऑपरेटर इज अ सिम्बॉल विच ऑपरेट्स ऑन वन ऑर टू मोर व्हॅल्यूज ऑर व्हेरिएबल्स. तर ऑपरेटर काय आहे? ऑपरेटर इज अ सिम्बॉल. तर ही काय आहे? एक सिम्बॉल आहे, चिन्ह आहे. तर ते कशावरती काम करतं? वन ऑर मोर, एक किंवा एकापेक्षा जास्त व्हॅल्यूवरती और व्हेरिएबलवरती काम करतं. ओके, एक्झाम्पल बघा त्याचा. प्लस. तर प्लस चिन्ह सगळ्यांना माहिती आहे. इज ॲन ऑपरेटर विच परफॉर्म ॲडिशन. तर तो काय करतो? ॲडिशन परफॉर्म करतो. ऑफ मोर दॅन वन व्हेरिएबल. एका व्हेरिएबलचं ॲडिशन कधीच होत नाही, त्यासाठी लागतात मोर दॅन वन व्हेरिएबल. ओके, सो दिस इज द ऑपरेटर. तर ऑपरेटरचे काही टाईप्स आहेत, बघूया कुठले कुठले आहेत. फर्स्ट इज अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक म्हणजे कुठले? मॅथमॅटिकल ऑपरेटर. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणजे कमी किंवा जास्त करण्यासाठी लागणारे ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर. एखाद्या व्हेरिएबलमधलं रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे ऑपरेटर्स लागणार आहेत. लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेशनसाठी लॉजिकल ऑपरेटर लागणार आहेत. त्यानंतर आहे बीटवाईज ऑपरेटर. तर बीटवाईज ऑपरेटर आपल्याला बीटवाईज काम करण्यासाठी लागणार आहेत. त्याच्यानंतर आहे असाइनमेंट ऑपरेटर. तर असाइनमेंट ऑपरेटर आपल्याला कशाला लागतील? तर जे काही असाइनमेंट्स आहेत तर ते असाइनमेंट्स करण्यासाठी असाइनमेंट ऑपरेटर्स लागणार आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे कंडिशनल ऑपरेटर. तर कंडिशनल ऑपरेटर हा एक खूप इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग ऑपरेटर आहे, तर आपण ते त्याचवेळी बघूयात. लास्ट आहे शेवटचा स्पेशल ऑपरेटर. काही स्पेशल ऑपरेटरसुद्धा आहेत, तर ते स्पेशल ऑपरेटर कशासाठी लागणार आहेत तर ते आपण ॲज पर व्हिडिओज बघूयात. ओके, चला तो स्टार्ट करूयात आपण अरिथमॅटिक ऑपरेटर नंबर 1 पासून. फर्स्ट वन इज अरिथमॅटिक ऑपरेटर. आताच मी सांगितल्याप्रमाणे अरिथमॅटिक ऑपरेटर काय आहेत? दीज आर द मॅथमॅटिकल ऑपरेटर्स. अरिथमॅटिक ऑपरेटर्स आर बायनरी ऑपरेटर means that it take two operands to perform operations on it. तर ह्याच्यासाठी किती ऑपरंड्स लागणार आहेत? 2 ऑपरंड्स लागणार आहेत. तर हे बायनरी आहे म्हणूनच, कारण एका संख्येने किंवा एका व्हॅल्यूने एका व्हेरिएबलनी आपण कुठलेही अरिथमॅटिक ऑपरेशन करू शकत नाही. Addition, subtraction, division, multiplication are the basic operations performed by using arithmetic operator. तर हे जे आहेत ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, तर हे जे ऑपरेशन्स आहेत तर ते बेसिक ऑपरेशन्स आहेत. दीज आर द बेसिक ऑपरेशन्स इन अरिथमॅटिक
operator. After that, one table is there in next slide which shows all the arithmetic operators supported by the C language. ओके, तर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण टेबल बघणार आहोत. हिअर कन्सिडर 2 व्हेरिएबल. तर 2 व्हेरिएबल कन्सिडर करा. A इज इक्वल टू 10 अँड B इज इक्वल टू 5. तर त्याच्यावरती आपण हे सगळे ऑपरेशन्स अरिथमेटिक ऑपरेटर्स ऑपरेट करून बघणार आहोत. ओके, सो दिस इज द table for arithmetic operations. There are total 5 operators. First is addition operator. Next is second one subtraction operator, multiplication operator. This is the division operator, and finally this is the, what is this? This is the modulus operator. Okay, sorry इथे edit केलेलं नाही आहे. This is not a division. Okay, this also perform division, so that's why written here division. Okay, तर ह्याला म्हणायचं आहे मॉड्युलस ऑपरेटर. ओके, तर आता सगळ्यांना नावं कळालेलं आहेत. जर ज्यांना नावं कळालेलं नाही आहेत तर त्यांनी सिम्बॉलच्या व्हिडिओमध्ये, तर तिथे प्रत्येक सिम्बॉलचं काय नाव आहे हे दिलेले आहे, तिथे तुम्ही बघू शकता. ओके, फर्स्ट ॲडिशन ऑपरेटर परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 ऑपरंड, दॅट इज A plus B. What is value of A? Value of A is 10 and value of B is 5. So total A plus B is equal to 15. After that subtraction. Subtraction म्हणजे मायनस करायचं, हे तर सगळ्यांना माहिती आहे. आता A ची व्हॅल्यू 10 आहे, B ची व्हॅल्यू 5 आहे. 10 minus 5 is equal to 5. आता हे तर सिम्पल ऑपरेशन्स आहेत. मल्टिप्लिकेशनमध्ये काय करणार? 10 into 5 दॅट इज 50. 5 10 50. डिव्हिजन ऑपरेशन, तर हे जे दोन आहेत, सो जस्ट अ मिनिट, आय विल शो यू 1 second. ओके, दीज आर द 2 मेन इम्पॉर्टंट ऑपरेटर्स बिकॉज both do the same operation but it gives the result different. ओके, सो बघा दोघांचंही काम काय आहे? डिव्हिजन करणं हेच काम आहे, फक्त त्याचा जो रिझल्ट आहे त्यासाठी मी इथं हायलाईट केली आहे. तर हा जो डिव्हिजन ऑपरेटर आहे, परफॉर्म डिव्हिजन ऑफ 2 ऑपरंड, A बाय B हाच ऑपरेशन करतो, बट प्रोड्यूस कोशंट ॲज द रिझल्ट. तर हा रिझल्ट काय म्हणून सेव्ह करतो? कोशंट. कोशंट म्हणजे काय? भागाकार. हे माहीत असायला पाहिजे सगळ्यांना. ओके, भागाकार ॲज अ रिझल्ट म्हणून आपल्याला आन्सर देतो. बट ह्या मॉड्युलस ऑपरेशनमध्ये काय होतं? इट परफॉर्म डिव्हिजन ऑफ 2 ऑपरंड बट प्रोड्यूस रिमाइंडर ॲज अ रिझल्ट. तर हा जो रिमाइंडर आहे, सॉरी, ओके, हा जो रिमाइंडर आहे 10 डिवायडेड बाय 5 आपण जर केलं, 5 दोन्ही 10, बाकी आला 0, तर हा जो 0 आहे तर तो रिझल्ट म्हणून आपल्याला दाखवतो. ओके, तर सगळ्यांना हे 5 अरिथमेटिक ऑपरेटर कळालेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड इज इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट म्हणजे काय? इन्क्रीमेंट म्हणजे वाढवणे, डिक्रीमेंट म्हणजे कमी करणे. आता हे ॲरो तुम्हाला माहिती आहे. दिस इज द इन्क्रीमेंट ऑपरेटर अँड दिस इज द डिक्रीमेंट ऑपरेटर. तर ह्या ॲरोला ऑपरेटर म्हणायचा नाही आहे, तर त्याच्यासाठी वेगळे आपल्याकडे सिम्बॉल्स आहेत. ओके, बघा, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर आर युनरी ऑपरेटर. तर हा काय आहे? युनरी ऑपरेटर आहे. आता युनरी म्हणजे काय? बायनरी म्हणजे 2, युनरी म्हणजे 1. तर एक व्हॅल्यू असलं तरी आपण त्याच्यावरती इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट ऑपरेटर यूज करू शकतो. युनरी ऑपरेटर मीन्स दॅट दे टेक 1 ऑपरेंड टू परफॉर्म ऑपरेशन ऑन इट. तर एखादी ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला एकच व्हॅल्यू लागणार आहे. इन्क्रीमेंट ऑपरेटर ॲड 1 टू द व्हेरिएबल. तर इन्क्रीमेंट ऑपरेटर नक्की इन्क्रीमेंट करतो म्हणजे काय करतो? जी काही व्हॅल्यू आहे तर त्याच्यामध्ये एक ॲड करतो. डिक्रीमेंट ऑपरेटर सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम द व्हेरिएबल. तर डिक्रीमेंट ऑपरेटर त्याच्या अपोजिटली 1 व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करतो. प्री इन्क्रीमेंट अँड प्री डिक्रीमेंट ॲड अँड सबस्ट्रॅक्ट 1 टू अँड फ्रॉम द व्हेरिएबल फर्स्ट अँड सबस्ट्रॅक्ट 1 टू अँड फ्रॉम द व्हेरिएबल फर्स्ट अँड देन परफॉर्म असाइनमेंट ऑपरेशन. तर प्री इन्क्रीमेंट आणि प्री डिक्रीमेंट
हे दोन इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंटचे टाईप आहेत, ज्यामध्ये प्री म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, प्रीपेड आणि पोस्टपेड माहिती आहे सगळ्यांना. तुम्ही सगळा जो रिचार्ज करता आजपर्यंत केलेले जे रिचार्ज आहेत तर ते प्रीपेड करता की पोस्टपेड करता? सगळे प्रीपेड करता, म्हणजे आधी पैसे म्हणजे रिचार्ज करता, पैसे भरता, मग तुम्ही डेटा असू दे किंवा कॉल असू दे ते यूज करता, म्हणजे आधी तुम्ही रिचार्ज करतात. तर ह्याचप्रमाणे आधी हे काय करतं, इन्क्रिमेंट करतं. आधी इन्क्रिमेंट करतं मग असाइन करतं. त्याचप्रमाणे पोस्ट इन्क्रिमेंट आणि पोस्ट डिक्रिमेंट असंही एक टाईप आहे, ज्यामध्ये आपण आधी सगळं यूज करतो, डेटा किंवा आपला जो कॉलिंग आहे, त्याच्यानंतर जेवढं काही बिल झालेलं आहे तो बिल पे करतो. त्याचप्रमाणे पोस्ट इन्क्रिमेंट आणि पोस्ट डिक्रिमेंटमध्ये आहे ती व्हॅल्यू आधी आपण असाइन करतो, मग त्याच्यानंतर इन्क्रिमेंट करतो. ओके, तर हे मी नोट्समध्ये एकदम व्यवस्थित सांगितलेले आहे, तुम्ही नोट्स यूज करा. ओके, हिअर कन्सिडर 2 व्हेरिएबल. तर इथे 2 व्हेरिएबल कन्सिडर करा. इंटीजर a इज इक्वल टू 5 अँड b इज इक्वल टू ++10. तर ह्यामधून आपल्याला नेक्स्ट एक टेबल आहे, तर टेबल आपल्याला समजून घ्यायचे आहे. a ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे, आणि b ची व्हॅल्यू ++10 आहे. बघा a ची व्हॅल्यू किती आहे, हिअर कन्सिडर a इज इक्वल टू 5. आता हा जो ऑपरेटर आहे, जर +2 वेळा लिहिलेली असेल तर त्याला म्हणायचं आहे इन्क्रिमेंट ऑपरेटर, आणि -2 वेळा जर लिहिलेली असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, डिक्रिमेंट ऑपरेटर. आणि प्लस आधी आणि त्याच्यानंतर व्हेरिएबल असेल, प्लस आधी आणि त्याच्यानंतर जर व्हेरिएबल असेल, प्लस आधी आणि त्याच्यानंतर जर व्हेरिएबल कुठलाही व्हेरिएबल असेल तर त्याला म्हणायचं आहे प्री इन्क्रिमेंट. आधी इन्क्रिमेंट होतो मग असाइन होतो, आणि पहिल्यांदा व्हेरिएबल आणि त्याच्यानंतर इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंटचा सिम्बॉल असेल तर त्याला म्हणायचं आहे पोस्ट इन्क्रिमेंट किंवा पोस्ट डिक्रिमेंट. तर हा प्री नाही आहे, हा आहे पोस्ट. दिस इज द डिक्रिमेंट. तर हा काय आहे, पोस्ट डिक्रिमेंट आहे. थोडंसं इथं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे. दिस इज नॉट अ प्री इन्क्रिमेंट, दिस इज द पोस्ट डिक्रिमेंट, समजून घ्या. ओके, तर बघा काय झालेलं आहे, इन्क्रिमेंटमध्ये काय होतं बघा, इन्क्रिमेंट ऑपरेटर इन्क्रीज द इंटीजर व्हॅल्यू बाय 1. 1 वाढवतो हे आपल्याला माहिती आहे, आणि डिक्रिमेंट काय करतो, 1 कमी करतो. दिस इज क्लिअर. ओके, आता बघूया प्री इन्क्रिमेंटमध्ये काय होतं. a ची व्हॅल्यू 5 आहे. ओके, तर ती 6 झालेली आहे. आता इन्क्रिमेंट तर करायचंच आहे आपल्याला. ओके, तर ती व्हॅल्यू त्यालाच असाइन होत नाही. दुसरा जर व्हेरिएबल असला तर तो असाइन झाला असता, बट इथं फक्त इन्क्रिमेंट होतो आहे, म्हणून पोस्ट इन्क्रिमेंट करा किंवा प्री इन्क्रिमेंट करा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू 1 वाढणार आहे. त्याच्यानंतर प्री डिक्रिमेंट असू दे, पोस्ट डिक्रिमेंट असू दे, त्याच्यात एक व्हॅल्यू कमी होणार आहे, म्हणून 5चं 4 झालेलं आहे आणि इन्क्रिमेंटमध्ये 5चं 6 झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट थर्ड वन, रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर काय करतो, इट गिव्स अ रिलेशन बिटवीन 2 व्हॅल्यूज. तर 2 व्हॅल्यूमधला रिलेशन आपल्याला समजावून सांगतो. तर इथे काही 6 रिलेशनल ऑपरेटर आहेत. तर पहिला जो आहे इक्वल टू जर 2 वेळा असेल तर हा आहे असाइनमेंट ऑपरेटर. ओके, इक्वल टू ऑपरेटर, तर मी त्याची नावं पण दिलेली आहेत. इट डिटरमाइन वेदर द 2 ऑपरेंड हॅव द सेम व्हॅल्यू ऑर नॉट. इफ इक्वल देन कंडिशन इज ट्रू. आपल्याला कंडिशन ट्रू आहे किंवा फॉल्स आहे ह्यामध्येच ह्याचा आन्सर मिळतो. जर बघा a इज इक्वल टू b असेल तर आता a आणि b ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे. a ची व्हॅल्यू आहे आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये घेतल्याप्रमाणे a इज इक्वल टू 10 अँड b इज इक्वल टू 5. a इज इक्वल टू
अँड ए इज इक्वल टू बी. आता ए 10 आहे आणि बी 5 आहे. ए इज इक्वल टू वॉट? ए इज 10 अँड बी इज इक्वल टू वॉट? बी इज 5. आता हे दोन्ही सेम आहेत का? नाही. सो दिस इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणण्यापेक्षा आपण फॉल्सही म्हणू शकतो. तर तुम्ही नॉट ट्रू लिहिलेलं आहे, सो नॉट ट्रूच लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड वन, फर्स्ट वन झालेलं आहे. नॉट इक्वल टू, हा जो उद्गारवाचक चिन्ह आहे तर त्याला आपण म्हणणार आहे नॉट, आणि इक्वल टू सिम्बॉल म्हणजे इक्वल टू. नॉट इक्वल टू सिम्बॉल आहे हा. डिटरमाइन वेदर द टू ऑपरंट हॅव सेम व्हॅल्यू ऑर नॉट. इफ नॉट देन कंडिशन इज ट्रू. जेव्हा दोन्ही व्हॅल्यू इक्वल नसतील तेव्हा कंडिशन काय होणार आहे? ट्रू होणार आहे. आता ए इज नॉट इक्वल टू बी, ए इज नॉट इक्वल टू बी इथे लिहिलेलं आहे. आता ए इज नॉट इक्वल टू बी आहे म्हणून हा कंडिशन काय आहे? ट्रू आहे. नेक्स्ट थर्ड वन, दिस इज वॉट? दिस इज द ग्रेटर दॅन ऑपरेटर. डिटरमाइन okay, this determine whether the left side operand have greater value than the right side operand or not. If greater than condition is true. बघा इथे काय म्हणलेलं आहे, जर लेफ्ट साइड ऑपरंड ग्रेटर असेल तर हा कंडिशन काय होणार आहे? ट्रू होणार आहे. तर ए इज ग्रेटर दॅन बी, कंडिशन काय आहे? कंडिशन इज नॉट ट्रू. त्याच्यानंतर फोर्थ वन, डिटरमाइन वेदर द लेफ्ट साइड ऑपरंड हॅव लेस व्हॅल्यू दॅन द राईट साइड ऑपरंड. इफ लेस देन कंडिशन इज ट्रू. ए इज लेस दॅन बी, कंडिशन इज ट्रू, सॉरी नॉट ट्रू. इथे सगळीकडे कंडिशन इज नॉट ट्रूच लिहिलेले आहे. बाय मिस्टेकनली तसं झालेलं असावं. ओके, तर ए इज ग्रेटर दॅन बी आहे. दिस इज कंडिशन इज ट्रू. हियर कंडिशन इज नॉट ट्रू, हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल टू, हे दोन्ही आहेत, सो ग्रेटर दॅन इक्वल टू. जर एखादी व्हॅल्यू ग्रेटर पण आहे किंवा इक्वल आहे, दोन्हीपैकी एक कंडिशन जरी ट्रू असेल तर हा कंडिशन काय होईल? नॉट ट्रू नाही, ट्रू. ओके, डिटरमाइन वेदर द लेफ्ट साइड ऑपरंड हॅव व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द राईट साइड ऑपरंड ऑर इक्वल. इफ ग्रेटर दॅन ऑर इक्वल देन कंडिशन इज ट्रू. एखादी कंडिशन जरी ट्रू असेल तरी कंडिशन काय होणार आहे? ट्रू होणार आहे. आफ्टर दॅट लेस दॅन इक्वल, लेस असू दे किंवा इक्वल असू दे तरीही काय होणार आहे? कंडिशन ट्रू होणार आहे. ओके, इथंपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे? ठीक आहे. नेक्स्ट इज फोर्थ, लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर आर यूज्ड टू चेक द कंडिशन्स. तर कंडिशन चेक करण्यासाठीच आपण लॉजिकल ऑपरेटर यूज करणार आहोत. दीज ऑपरेटर आर यूज्ड इन डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. तर डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणजे काय आहेत लक्षात आहे का सगळ्यांना? इफ एल्स, एल्स इफ. तर हे जे आहेत तर ते डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स आहेत. तर त्या स्टेटमेंटमध्ये आपण लॉजिकल ऑपरेटर यूज करणार आहोत. आफ्टर दॅट इट रिटर्न ट्रू ऑर फॉल्स अकॉर्डिंग टू द कंडिशन सॅटिस्फॅक्शन. तर कंडिशन सॅटिस्फॅक्ट झालं असेल तर ट्रू लिहिणार आहे, नसेल झालं तर फॉल्स लिहिणार आहे. सो दिस इज द टेबल फॉर लॉजिकल ऑपरेटर. तर ह्याच्यामध्ये 3 ऑपरेटर आहेत. पहिला आहे लॉजिकल अँड ऑपरेटर, नेक्स्ट आहे लॉजिकल ऑर ऑपरेटर अँड थर्ड वन आहे लॉजिकल नॉट ऑपरेटर. तर अँड ऑपरेटर आहे जो, तर तो काय करतो? यूज्ड टू चेक मल्टिपल कंडिशन्स. तर मल्टिपल कंडिशन चेक करण्यासाठी आपण लॉजिकल अँड ऑपरेटर वापरणार आहे. इफ ऑल द कंडिशन गेट सॅटिस्फाईड देन कंडिशन बिकम ट्रू. तर दिलेली जे काही कंडिशन आहेत तर सगळे ट्रू असतील तरच हा आपल्याला ट्रू म्हणून आउटपुट देणार आहे. बघा, ए इज इक्वल टू 10 आहे अँड, तर हा जो चिन्ह आहे तर तो अँड आहे. बी इज नॉट इक्वल टू ए. आता बी इज नॉट इक्वल टू ए म्हणजे हा कंडिशन काय आहे? ट्रू आहे. आणि ए इज इक्वल टू पण 10 आहे. दोन्ही ट्रू आहेत, सो दिस कंडिशन इज ट्रू. आफ्टर दॅट लॉजिकल ऑर.
लॉजिकल ऑर काय करतो आहे, युज्ड टू चेक मल्टिपल कंडिशन. इफ आयदर ऑफ द कंडिशन गेट सॅटिस्फाईड देन कंडिशन बिकम ट्रू. तर दिलेल्या कंडिशनमधून एक जरी कंडिशन करेक्ट असेल तर त्याची जो आउटपुट आहे तर तो आपल्याला काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. बघा ए इज इक्वल टू 10 आहे, बट बी इज इक्वल टू ए आहे का, नाही. तरीही आपल्याला त्याचा जो आउटपुट आहे तर तो ट्रूच मिळणार आहे. आफ्टर दॅट लॉजिकल नॉट ऑपरेटर. लॉजिकल नॉट ऑपरेटर म्हणजे काय, दिस ऑपरेटर रिव्हर्स द लॉजिकल स्टेट ऑफ दॅट ऑपरंड. ओके. तर जर एखादी कंडिशन आपल्याला ट्रू दिसत असेल तर त्याला आपण फॉल्स आउटपुट देणार आहे, आणि फॉल्स दिसत असेल तर त्याला ट्रू आउटपुट देणार आहे. नॉट इक्वल टू ए इज लेस दॅन बी. ए इज लेस दॅन बी आहे का नाही त्याच्यावरून आपण कंडिशन ठरवणार आहोत. ओके. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ लेक्चर. राहिलेले जे 4 ऑपरेटर्स आहेत आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.